अक्कलकोट शहरातील नवीन एसटी बस स्थानकाच्या समोरील बाजूस असलेल्या ऐतिहासिक बसवण्णा मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुरातन काळापासून धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या मंदिराचा विकास करून परिसराचे सुशोभीकरण करावे अशी मागणी शिवसेना विधानसभा संघटक प्राध्यापक सूर्यकांत कडपगावकर यांनी केली आहे. अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवतेचे वाहन हे नंदी मानले जाते. त्यामुळे मल्लिकार्जुन मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक बसवण्णांचे दर्शन घेऊन पुढे जातात. मल्लिकार्जुन यात्रेदरम्यान सर्व नंदीकोल प्रथम बसवण्णाला प्रदक्षिणा घालतात आणि त्यानंतर मल्लिकार्जुन मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे. बसवण्णाची पूजा झाल्यानंतरच रथ ओढण्याची धार्मिक परंपराही आजतागायत सुरू आहे. सध्या श्री मल्लिकार्जुन मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असून नवीन एसटी बस स्थानकाचे कामही पूर्णत्वाच्या दिशेने आहे. बसवण्णाचे मंदिर हे बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच असल्याने या मंदिराचा जीर्णोद्धार व आकर्षक सुशोभीकरण झाल्यास शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे. दरम्यान बसवण्णा मंदिरासमोरील परिसर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्यात येणार असून त्या अनुषंगाने परिसराचेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे. परिसरातील अडचणी दूर करून येथे भव्य शिवछत्रपती चौक निर्माण करावा अशी मागणीही प्राध्यापक कडपगावकर यांनी केली आहे. मंदिर समिती, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच आमदार, खासदार यांनी या ऐतिहासिक मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा. अक्कलकोटच्या धार्मिक व ऐतिहासिक वारशाला साजेसे असे मंदिराचे रूपांतर करून परिसराचा सर्वांगीण विकास करावा अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे, असे कडपगावकर म्हणाले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.